नमस्कार मंडळी, ही व्हिडिओ आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरची आहे। मित्रांनो, समोर जो तुम्ही डोंगर बघताय, या डोंगरावरती दशम हिंद केसरी बकासूरला बांधला होता। आणि मित्रांनो, मी सुद्धा या मैदानात गेलो होतो, खूप शोधलं आपल्या बकासूरला, परंतु मित्रांनो रस्ता मला भेटत नव्हता। परंतु त्याच्यानंतर खूप गर्दी जाताना दिसली, बोललो 100% इकडे आपला बकासूरच बांधला असेल। त्याच्यानंतर त्या जी डोंगराचं तुम्ही बघताय चढण आहे, त्या चढणीने आम्ही वरती जात होतो। मित्रांनो, खरंच बकासूरचा फॅन बेस खूप मोठा आहे, कारण समोर तुम्ही बघताय ऑलरेडी किती गर्दी आहे। आणि तुम्हाला दाखवतो आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कसा शांत बसलाय। मला वाटतंय गटानंतर मी व्हिडिओ केली होती, आणि गटानंतर इतक्या वरती हाईट असून सुद्धा पब्लिक त्याला बघायला आली होती। त्याच्यानंतर ही एवढी गर्दी तर तुम्ही बघतायच, आणि हे सर्व असलेले बकासूरवरती लोकांचं प्रेम आहे। तिकडून बघताय अजून पब्लिक येते, तुम्हाला अजून प्रेक्षकांची गर्दी दाखवतो। इकडून समोरून बघताय या अडचणीतून सुद्धा पब्लिक येते। आणि आत्ता मी जातोय जो डोंगर आहे तिकडून खाली उतरतोय, तिकडून पण तुम्ही समोर बघताय मित्रांनो किती पब्लिक आहे ती येते। हे आपल्या बकासूरने या बैलगाडी क्षेत्रामध्ये कमवलं आहे, आणि लोकांनी सुद्धा तेवढंच प्रेम दिलं आहे बकासूरला। आम्ही जसं खाली जातोय तेवढीच गर्दी वरती येते मित्रांनो। आणि थोडा वरच्या साईडला होतं, त्याच्यामुळे लोक विचारत होती की नक्की कुठे बांधलाय, परंतु शेवटी लोक पोचलीच तिथे। हा खरंच मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरवर लोकांचं खूप प्रेम आहे, आणि बकासूरसुद्धा त्यांना कधी नाराज करत नाही। तर व्हिडिओ संपवतो, एक आगळी वेगळी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।